सेम रिलॅक्स पण होईल. मिस्त्रीचा पुढं सोबत त्याच्याकडे 10 दिवस नाहीये शक्यतो, सकाळ संध्याकाळ केलं तर 5 दिवसात पण चल. सगळं सांगतो मी. आहे प्रॉब्लेम, पण तो का झाला कसा झाला ते तुम्हाला पण माहिती पाहिजे. डॉक्टर फक्त म्हणतील गादी जर्जी घसली गेली का फाटली गेली असं सांगतो, पण ह्या सगळ्या गोष्टी एक्सरेमध्ये दिसत नाही. हा गुडघा दुखतो ना? गुडघा कोणता दुखतो? खोल करा. तुझा हात दाखवला होता का? उजवा का डावा? हा असं नका करू. तुला गुडघा दुखतो कोणता? गुडघा कोणता दुखतो? मग इथे हा निघतात तो चालेल ना. दुखतोय ना? ओके. दुखलं का इथं? दुखलं का? ओके. इकडं दुखलं का इथं? आणि इकडे या साईडला नाही ना? या बिड दुखतंय. दुखलं का? उठून बसा इकडे, पाय खाली करा असं. हा हा. आता मी काय सांगतो नीट बसून आहे का? आता यांच्या कमरामध्ये इथे हा बसा असं, असंच बसा. माझ्याकडे बघा. सरका थोडं तिकडे, सरका सरका बस. आता तुमच्या कमरामध्ये L4-5 L5S मध्ये गॅप आहे, म्हणजे कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या म्हणतात. आता कमरामध्ये पडून म्हणजे तुम्हाला भरपूर दिवस झाले, याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये चमक भरणं टिचा भरणं असं व्हायचं आणि होतं, हो की नाही मला हे सांगा. हा कमरामध्ये. पण ते कधी ज्या दिवशी तुम्ही लिमिट पेक्षा जास्त 20 किलोच्या आसपास वजन उचललं, जास्त वाकून काम केलं तर व्हायचं आणि होतं. पण एखादी गोळी घेतली, पेन किलर घेतली, कमरेला शेकवलं तरी कमी होऊन जायचं आणि होतं, हो की नाही? बरोबर. हा ते सांगतो. आता त्याच्यामध्ये डिक्स सरकून हे 10 ते 5 वर्षापूर्वी कमराचं बरंच पडलेले होते, पण त्यावेळेस तुमची फक्त डिक्स म्हणजे कमरावरची जी डिक्स असते ती खाली सरकली, त्याच्याने फक्त तुम्हाला चमक किंवा टिचं भरायचं. डिक्स सरकल्यानंतर कोणालाही कमराला जास्त त्रास होत नाही, पण जसं जसं त्याच्याला कार्टिलेज म्हणजे गादी असते ती घसली जाते, बाहेर येते, तसं तुम्हाला त्रास होतो. ज्या दिवशी लिमिट पेक्षा जास्त गादी घसली गेली, बाहेर आली, तेव्हा तुमची सायटिका नावाची नस ब्लॉक झाली, दबली गेली. म्हणून कमरापासून तुमचा उजवा पाय दुखणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, गुंगे येणार, असा प्रकार होतो. तुम्हाला जास्त उभं राहता येत नाही, चालता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसताय, हो की नाही? हे तुम्ही मला सांगायला पाहिजे, खरं आहे ना? आता ज्या दिवशी तुम्ही लिमिट पेक्षा जास्त चालले, जास्त वजन उचललं, जास्त वाकून काम केलं तर भयंकर त्रास होतो. तर यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता तेव्हाच एक शरीराला आपल्याला सगळ्यांना वरदान दिले, दिवसभरात हजारो सेल डेट होता म्हणजे झीज होते, पण ती झीज ऑटोमॅटिक राहते, तू भरून निघते. पण हा नियम तुमच्या त्या गुडघ्याला लागू नाही का? की त्याला रक्तपुरवठा करणारी जी नस आहे तीच बंद आहे, म्हणून तुमची दिवसभरात एवढा हजारो सेल डेट होता त्या रिजनरेट होत नाही. म्हणून डॉक्टर म्हणतात तुमच्या गुडघ्यामध्ये झीज झाली, कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, कार्टिलेज घसलं गेलं, गादी फाटली गेली असं सांगितलं असेल, हो की नाही? पण ते का झालं हे सांगितलं नाही आणि सांगू पण शकत नाही. आता हेच चेक करायला तुम्हाला MRI करावा लागतो. स्पायनल कॉर्डचा MRI केला जातो, त्याचे स्पष्ट दिसतं. मी सांगितलेलं चुकीने तुमचे पैसे मी भरला आहे सांग. आम्ही हात लावला तुमचा MRI झाला, म्हणजे तुम्ही जर पेन किलर वगैरे खाईल नाही, स्टोराइड खाईल नाही, तर आम्ही 100% निदान करू शकतो. फक्त तुम्ही जर काही स्टोराइड पेन किलर खायले तर ते सेन्सर बंद पडून जातात आणि आम्ही डायग्नोसिस करायला थोडंसं अचल बिचल होणार. पण तुम्ही जर छेडछाड नाही केली शरीराची, काही स्टोर वगैरे नाही खायले, आम्ही 100% निदान करू शकतो. कारण की जवळजवळ नाडी परीक्षण सगळ्या वेन्स तुमच्या कोणत्या ऍक्टिव्ह आहे, कोणत्या नो ऍक्टिव्ह आहे ते सगळं समजतं. आता जोपर्यंत डिक्स सेट होत नाही, कार्टिलेज लेवलला येत नाही, तुमचा गुडघा बरा होणार नाही. आता एकदा डिक्स तुमची सेट झाली, कार्टिलेज लेवलला गेलं तर नस 100% चालू होईल. एकदा नस चालू झाली की तुमचा गुडघा 100% होईल. पण मी जरी तुमच्या नुसतं गुडघ्यावर ट्रीटमेंट करत बसलो, तुमचा गुडघा बरा होणार नाही. तुम्ही जगात किती पण फिरा, पण तुम्ही 3 नस चालू न करता गुडघा जर 100% बरा झाला, तुमचे पैसे मी भरा, एवढी माझी गॅरंटी. मेन ती वेन चालू व्हायला पाहिजे, मगच गुडघा बरा, नाही तर गुडघा बरा होणार नाही, याची माझी गॅरंटी. पण ती स्टोराइड वगैरे खायचे नाही फक्त.
कोणत्या डॉक्टर गेले तुम्हाला पहिले पेन किलर लिहून देतील, कॅल्शियम लिहून देतील आणि मल्टीव्हिटॅमिन लिहून देतील आणि म्हणतील खाली बसू नका, मांडी घालू नका, गुडघ्या बसू नका, सांगितलं असेल. आता तुम्हाला याच्यासाठी नियम, कमरासाठी नियम आहे. इथून पुढे वाकून काम करायचं नाही, वाकून वजन उचलायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, पालतं झोपायचं नाही, कमराचा बेल्ट लावल्याशिवाय काम करायचं नाही, प्रवास करायचा नाही. हे कमराचे नियम. 30 डिग्रीत बसायचं नाही. बिना बेल्टचं शेती काम चालणार नाही. शेती काम करता ना, बिना बेल्टचं शेती काम करायचं नाही. हे कमराचे नाही. गुडघ्याचे 3 महिने नियम. मांडी घालायची नाही, गुडघ्यावर बसायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, गुडघ्याला झटका बसला असं काही करायचं नाही. लिमिटपेक्षा जास्त थोडे दिवस चालायचं नाही. एकदा जशी जखम भरेल तसं ते तुम्ही करू शकता ना. पण जोपर्यंत ती आतमध्ये जखम आहे तोपर्यंत त्याला छेडायचं नाही, छेदगळायचं. जसं की तुम्हाला एखाद्या बोटाला जखम झाली, जॉईंटला जखम झाली, त्याला टाके पडले, त्याला जखम आहे तोपर्यंत तुम्ही त्याला मुवमेंट देणार तर त्याला सरळ ठेवणार ना. तसं गुडघ्यामध्ये ती जखम आहे, जोपर्यंत ती जखम बरी होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला सेफ ठेवायचं. एकदा नंतर ती जखम बरी झाली, सेल्स रिजनरेट झाले का सगळे ऍक्टिव्ह करू शकतो असं. आणि याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर, 1-2 दिवसात होणार नाही. ओके, समजलं प्रॉब्लेम? झोपा पालतो झोप दाखवा एक सरळ तिकीट डोकं करा. ओके, हे बघा हा जो गुडघा आहे याच्यामध्ये झीज सांगितलेली इथे, ठीक आहे, या ठिकाणी. पण हे वाटीची झीज किंवा गुडघ्याची झीज का झाली हा कोणता डॉक्टर सांगणार नाही असं. त्याचं कारण ते आता कॅल्शियम कमी झालं, मला काय म्हणायचं याच्यातलंच का कमी झालं, डाव्या गुडघ्यातलं का कॅल्शियम कमी नाही झालं. तुम्ही हा प्रश्न विचारायचा ना डॉक्टरांना. डॉक्टरांनी सांगितलं असेल ना ऑइल कमी झालं, कॅल्शियम कमी झालं, सांगितलं असेल ना. रिलॅक्स रिलॅक्स. हे सकाळ संध्याकाळ केलं तर 5 दिवसात पण होईल. तुमच्याकडे 10 दिवस नाहीये शक्यतो. सकाळ संध्याकाळ केलं तर 5 दिवसात पण चल. रिलॅक्स, पाडीला सोडा. पण नियम महत्वाचे जे मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून दिलं ते आयुष्यभर लक्षात ठेवा. एक जरी नियम तोडला तर मी सांगतो रिझल्ट भेटणार, पण नियम पाळले तर मी सांगतो पुढचे 30 वर्ष यांना त्रास होणार. असं पण आहे कुशल माझ्याकडे त्याला नियम पाळा. जसं की नियम सांगितले, कमराचं बेल्ट लावून काम करा. जे वजन आहे जे 20 किलो आहे त्याचे 10-10 किलो करून 2 वेळा चक्र मारा. असं त्याला पर्याय काढा. त्याला काम बंद करा असं नाही सांगितलं, पर्याय काढा. त्याला कानच होतं तर अशी आहे. जसं की एखादा डायबिटीस पेशंट आहे तर त्याला पर्याय काढावा लागतो. गोळी खाऊन जास्त गोड न खातो, थोडं कमी खा, आहे ना. पण कायमचं बंद करा असं पण डॉक्टर सांगत नाही, खरंय का. सेम पोझिशन, पाय इकडे डोकं तिकडे. जसं की एखादं हाड मोडले, फ्रॅक्चर झाले, क्रॅक झाले तर त्याला थोडे दिवस नियम असतात, आयुष्यभर तर नसताना. तसं याला थोडे दिवस तुम्हाला नियम आहे. इंटरनली जखम असते, फिरा इकडे माझ्याकडे बंद करा. रिलॅक्स. मिश्रीचं पुढं सोबतच वाटतं, मिश्रीचं पुढं सोबतच वाटतं. सरळ झोपा. हा पायडीला सोडा. हे धरा, हे असं धरा. हा कोण तुमच्या कोण म्हटलं? हा तुम्ही काय म्हणता? ओके. आम्ही हात लावला तुमचे पैसे वसूल. तुम्ही तरी एक्सरे काढून आले, बाकीचे पेशंट MRI घेऊन या तरी बघत नाही. चेक केल्यानंतर बघतो मी बरोबर झालं. हा एवढं सांगायचं, बाकीचे स्पेशलिस्ट डॉक्टर 20-20 हजार रुपये घेतात.
पहिले एमआरआय करतील, मग तुम्हाला सांगतील काय काय झालं. लूज फिरा इकडे, माझ्याकडे दोन फिरा, फिरा इकडे. बस पाडीला सोडा. कोणचं गाव आहे यांचं? आपण सुरत पाठवून छाटा बरोबर. हा हा सो सरळ जातो. बस पाडीला सोडा, पाडीला सोडा, बस पाडीला सोडा. असंच थांबा. कवी